देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या एनडीए सरकारला नुकतंच एक तप पूर्ण झालं। तब्बल 12 वर्ष त्यांनी अविरत राष्ट्रसेवा केली। या काळात भारतानं केवळ आर्थिक प्रगतीच साधलेली नाही, तर प्रशासन, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, कृषी, संरक्षण, सामाजिक कल्याण आणि जागतिक नेतृत्व या सर्वच क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलंय। मोदीजींच्या सरकारनं सुशासन, पारदर्शकता आणि विकास केंद्री निर्णय प्रक्रिया यांना प्राधान्य देत देशाच्या प्रगतीला नवी गती दिली। आज एनडीएच्या या संपूर्ण कार्यकाळात शिवसेना पक्ष अग्रस्थानी आहे। एनडीएतील सहकारी पक्षांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना राष्ट्रहिताच्या यज्ञात आपलं मोलाचं योगदान देतेय। शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेली ही वाटचाल खरंच आदर्शदायी आहे। शिवसेना कायमच प्रत्येक निर्णयात भक्कमपणे एनडीए सरकारच्या पाठीशी उभी राहिली आहे। जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला शिवसेनेनं संसदेत पूर्ण पाठिंबा दिला होता। देशातील नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूनं उभं राहत शिवसेनेनं या निर्णयाचं समर्थन केलं। अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या आणि उद्घाटनाच्या प्रक्रियेत शिवसेनेनं एनडीए सरकारची भूमिका उचलून धरली। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर सर्वसमावेशक विकासात्मक योजनांच्या अंमलबजावणीत शिवसेनेनं नेहमीच सरकारला सहकार्य केलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेनं एनडीएच्या नेतृत्वाखालील पायाभूत सुविधा आणि शेतकरी कल्याणाच्या निर्णयांनाही नेहमीच बळ दिलंय। संसदेत आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणाऱ्या विधेयकाच्या बाजूनं शिवसेनेनं मतदान केलं। एक देश एक कर या संकल्पनेवर आधारित वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीत पक्षानं सुरुवातीपासून सहकार्य केलं। केंद्रीय गृह मंत्रालयानं नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी राबवलेल्या सर्व मोहिमांचं आणि धोरणांचं शिवसेनेनं नेहमीच समर्थन केलंय। महाराष्ट्रात महायुती सरकारच्या माध्यमातून एनडीएच्या विचारसरणीशी सुसंगत अशा धर्मांतर विरोधी कायद्याच्या बाजूनं शिवसेनेनं ठाम भूमिका घेतली। यासारख्या अनेक निर्णयांमध्ये शिवसेनेनं मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीए सरकारमध्ये मोलाची भूमिका बजावत राष्ट्रकार्यात आपलं योगदान दिलं। जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शिरावर एक महत्वाची जबाबदारी एनडीए सरकारनं सोपवली। सिएरा लिओन, यूएई, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशांमध्ये जाणाऱ्या भारतीय खासदारांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर देण्यात आली होती। यात भारताविरोधात पाकिस्तानच्या सुरू असलेल्या दहशतवाद विरोधी कारवायांचा बुरखा फाडण्याचं काम, तसंच त्या विरोधात भारतानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर याची माहिती देण्याचं काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील खासदारांच्या टीमनं केलं। शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधायचा पक्ष नसून एनडीए मध्ये सहभागी होत देशाच्या विकासात योगदान देणारा पक्ष आहे, हेच एकनाथ शिंदे यांनी ओळखलं होतं। म्हणूनच यशस्वी बंड करून त्यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेला युती धर्म पाळला। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीएचे कुटुंब प्रमुख असून त्यांच्याच हातात देश सुरक्षित असल्याची जाणीवही एकनाथ शिंदे साहेबांसह एनडीएतील इतर घटक पक्षांना आहे। त्यामुळे एनडीए सरकार सोबतच शिवसेना कायम वाटचाल करेल यातही शंका नाही।